Time for everything under the sun. सूर्याखाली प्रत्येक गोष्टीसाठीचा एक समय. As time is important, तर जशी वेळ महत्वाची आहे, even your choices are important. तसं तुमची निवड पण महत्वाची आहे. Amen. की त्या वेळेविषयीनं तुम्ही काय करायचं निवडलंय. The opportunities that come your way, जी संधी तुमच्या मार्गात येते, do you tap it? त्या संधीत तुम्ही हात घालताय का हाताला घडी मारून बसताय? That's more important. हे जास्त महत्वाचं आहे. Then time will be on your side. मग वेळ तुमच्या बाजूने उभी राहील. की आलेली संधी जर तुम्ही साधली तर वेळ तुमच्या बाजूने उभी राहील. That means you value time. याचा अर्थ असा लागतो की तुम्ही वेळेला किंमत देताय, म्हणून संधी आली, तुम्ही साधली, केलं आणि मोकळे झाला. Timing is very important. अरे वेळ महत्वाची असते ना रे. Time stops for no man. वेळ कुठल्याही माणसासाठी थांबत नाही. ज्या त्या वेळेला जे ते ऍक्च्युअली व्हायला हवं. Timing can break you or make you. आणि वेळ तुम्हाला एक तर बनवेल, घडवेल, नाही तर तोडेल. सगळं आपापल्या वेळेलाच बरं वाटतं. We have to take care of time. आपल्याला वेळेला सांभाळावं लागेल बरं का. वेळ वाया घालवून चालणार नाही. Time will never come back. कारण गेलेली वेळ परत कधी येणार नाही. There is a time for everything under the sun. सूर्याखाली प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे. And that's why म्हणून whatever is done in time is right. Whatever even right things done in wrong time is wrong. वेळेमध्ये केलेल्या गोष्टी बरोबर असतात, पण बरोबर गोष्टी तुम्ही गेलेल्या वेळेत किंवा चुकीच्या वेळेत केल्या तर त्या मग चुकीच्याच ठरतात, त्या बरोबर ठरतच नाही. Yes. Good things also in wrong timing is wrong. चांगल्या गोष्टी चुकीच्या वेळी करणं चुकीचं आहे. Right things done in wrong timing also is wrong. योग्य गोष्टी पण चुकीच्या वेळी करणं चुकीचं आहे. तुझं काम बरोबर असेल पण वेळ नाही ना बरोबर. तू अगोदर करायला हवं होतं, नाहीतर आता नाही नंतर करायला हवं होतं. Everything done in the right time is always right. आणि सगळं योग्य वेळेत केलं ना की नेहमी बरोबरच असतं. Always right. नेहमी बरोबर असतं. योग्य वेळेत केलेली कामं बरोबर असतात. प्रत्येक कामाची एक वेळ असते बेटा. त्या वेळेत ते उरकलं की ते बरोबर असतं. When it comes to picking a partner, जीवन साथीदार निवडायची जेव्हा वेळ येते timing is important. तेव्हाही वेळ महत्वाची आहे. That's why parents, म्हणून आई वडील, when your child is in the age of 18 पालकांना मी सांगतोय, तुमची मुलं ज्या 18च्या वयात येतात, or 17, 17, 18, start looking out for somebody. तेव्हापासूनच सुरुवात करून टाकायची. At least start praying for them. कमीत कमी प्रार्थना तरी सुरू करा की देवप्पा यांना योग्य जीवन साथीदार दे. And continue praying till they get married. आणि त्यांची लग्न होईपर्यंत प्रार्थना करा. Every day, agree and pray. रोज सहमत करून प्रार्थना करा. God will take care. देव सांभाळून घेईल. God will bring the right person. देव योग्य व्यक्ती आणेल त्यांच्या जीवनात. You don't need to worry. तुम्हाला काळजी करायला लागणारच नाही. God will bring a Boaz in Ruth's life. बरोबर रूथच्या जीवनात देव बोआज आणेल. And God will bring Ruth in Boaz's आणि life. बरोबर बोआजच्या जीवनात देव रूथ आणेल. God can do it. देव करू शकतो. आपण प्रार्थना करायची. Amen. Amen. Just keep on praying. प्रार्थना करतच राहायचं. And so timing in relationship is one of them that can make or break relationship. तर नात्यांमधली जी वेळ आहे ना, ती वेळ फार महत्वाची असते. त्यात एक तर त्या वेळेमध्ये ती नाती बनतात नाही तर तुटतात. So timing largely affects us with what we end up with. तर वेळेचा परिणाम आपल्या अखेरीवर होतो की आपला अंत काय आणि कसा झालाय. When it is late, उशीर झाला then you jump for anybody. किंवा आपण कुणावरही उडी मारून कुणाशी करून टाकतो. When you have time in hand, हातात वेळ असेल you have more to select. तर आपल्याकडे निवड करायला पण बराच वेळ आहे. You have plenty of choices. घाई घाई नाहीये. तुमच्याकडे निवड पण खूप आहे, वेळ पण खूप आहे. Everything done in the right time will bear good results. जे सगळं योग्य वेळेत होईल त्यातनं चांगला रिझल्ट निघेल. You may find the right person but the wrong time. योग्य व्यक्ती सापडला पण चुकीच्या वेळी सापडला असेल, Can we then say they are the right person? मग आपण असं म्हणू शकतो का की तो योग्य व्यक्ती आहे? No. नाही. He may be the right person तो असेल योग्य व्यक्ती or she may be the right person, किंवा असेल ती योग्य व्यक्ती, but the timing was not right. The timing was lost. पण वेळ नव्हती बरोबर. वेळ गेली ना. How do I say this? हे मी कसं म्हणतो? You may meet the right person but he is already married. तुम्ही योग्य व्यक्तीला भेटाल कदाचित, पण बाय देन त्याचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही असं कसं म्हणू शकाल मग हा माझ्यासाठी योग्य आहे? He is already gone. Say, You are late. so you may find the right person but you have to find them in the right time also. तर योग्य व्यक्ती तुम्हाला सापडेल सुद्धा, पण तो योग्य वेळेत सापडायला हवाय. And so when timing is lost, आणि वेळ गेली, then you seek for the wrong person in the wrong time. मग चुकीच्या व्यक्तीला आपण चुकीच्या वेळेत शोधत राहतो आणि मग चुकीचे व्यक्तीच येतात.
Because you were late for him, you were late for her. कारण तुम्ही उशीर केला, त्याने तुझ्यासाठी उशीर केला, तू त्याच्यासाठी उशीर केला. And even when there is a conflict relationship also, take a break, move backward little bit, pray to God, say, Lord, these things have happened. Are you in it, Lord? Tell me, guide me, lead me. आणि वादीवादाचं सुद्धा थोडंसं समजा आपसात झालं ना, तर तेव्हा सुद्धा थोडंसं मागचं पाऊल घ्यायचं, प्रार्थनेला बसायचं, देवाला विचारायचं की देवबाप्पा 100% तू ह्याच्यात आहेस ना, मी पुढे जाऊ ना का नको जाऊ. And when you have prayed, आणि प्रार्थना करून झाली ना, later when you meet, आणि प्रार्थना करून झाल्यावर जेव्हा तुम्ही भेटाल, I promise you there will be a change. मी वचन देतो तुम्हाला, इतका बदल आलेला असेल ना, A change for the better or change for the worse, because God is involved. चांगल्याकडचा बदल आला असेल नाही तर वाईटाकडचा बदल आलेला असेल, कारण प्रार्थनेनंतर त्याच्यात देव आलेला असणार आहे. Are you getting me, people? कळतंय ना? Because if God sees that that person is not for you, something will happen which will not click. कारण देवाने जर पाहिलं ना की तो व्यक्ती तुझ्यासाठी नाहीच आहे, तर असं काहीतरी घडून येईल की ज्यातनं ते जुळणारच नाही. Otherwise, नाहीतर this can also happen असंही होऊ शकतं, when they meet one another, एकमेकांना जेव्हा ते भेटतात they will say how much we missed one another. ते सांगतील मग एकमेकांना की अरे मला खूप आठवण आली तुझी, आय मिस्ड यू. See, that shows त्याच्यावरनं मग कळतं there is compatibility. आहे, जुळतंय. Because sometimes they may have changed so much कारण कधी कधी ते एवढे बदललेले असतील ना that you won't see that compatibility ever again. की तुम्हाला ते जुळणं परत कधी दिसणारच नाही. So God is giving you a sign मग there. देव तुम्हाला लक्षण देतो, देव तुम्हाला चिन्ह देतो. So that little offline gave you little time to ponder over this तर relationship. ते थोडंसं ऑफलाईन जे तुम्ही जाता त्यातनं तुम्हाला जरा मनन करायला वेळ मिळतो त्या नात्यावर. So time works both ways. तर वेळ दोन्ही बाजूने काम करते. So giving time in a relationship will work. नात्यात वेळ देऊन काम होईल. And even after they meet, आणि ते भेटल्यावर सुद्धा do they sort out differences very easily? भांडणं सोप्या रीतीनं सोडवतात का कडा 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 भांडत राहतात? If they sort out all the differences easily, समजा सोप्या पद्धतीनं त्यांची भांडणं सुटतात, you need to know that you are made for one another. समजायचं आपण एकमेकांसाठीच बनलोय. Go ahead with the marriage. जायचं मग लग्न करूनच मोकळं व्हायचं. Maturity, समंजसपणा, life goals, आयुष्यातली ध्येय, the vision of the future भविष्याचा दृष्टांत, or experience, अनुभव, it can lead to timing being bad for you. तुझ्यासाठी वेळेला वाईट करू शकतं. Sometimes timing is right, but the character is not. कधी कधी वेळ बरोबर आहे पण चारित्र्य बरोबर नाही, स्वभाव नीट नाही. And so people say the timing is wrong. मग लोक म्हणतात नाही नाही वेळ Don't बरोबर blame नव्हती. the time. आता तुम्ही वेळेवरती दोष नका देऊ. You should have in that time changed your character. त्या वेळेला तुम्ही स्वभाव बदलायला हवा होता, झालं असतं. But but- you didn't change your character, so you say the timing is wrong. त्यावेळी तुम्ही स्वभाव नाही सुधरवला आणि मग तुम्ही म्हणता वेळ चुकीची होती. वेळ नाही चुकीची होती, तुझा स्वभाव चुकला होता. The humility, नम्रता आली the पाहिजे, love, प्रेम पाहिजे, the respect, आदर the पाहिजे, understanding one another. समजूतदारपणा If we पाहिजे. can do all this in a less time, हे सगळं जर थोडक्या वेळेत तुम्हाला करता आलं, you don't require 10 years to know one another. त्याला मग 10 वर्ष लागत नाहीत एकमेकांना जाणायला. Because कारण- when love is at the strongest, प्रेम जेव्हा अगदी प्रबळ पॉइंटवर आहे, you are ready to change for the other person. तू त्या समोरच्या माणसासाठी बदलायला किंवा बदलायला तयारच असतो, Because you love that person. कारण तुझं त्या व्यक्तीवर प्रेम बसलंय. And within a short time you get married. आणि मग थोडक्या वेळात, अगदी थोडक्या वेळेत तुमचं लग्न पण होऊन At the जातं. right time you get married. योग्य वेळेला लग्न होऊन जातं. Because कारण- love is at its peak. प्रेम एकदम पीक वर आहे. प्रेमानं पराकाष्ठा गाठली आहे, Say, प्रेमाने शिखर गाठलंय and change has come आणि quickly. बदल पटकन आलाय, कारण प्रेम एवढं बसलंय. And many times बऱ्याच वेळेला when you are involved in the church activities, चर्चच्या कामात जेव्हा तुम्ही व्यस्त असताना God brings the right person. देव बरोबर व्यक्ती आणतो आपल्या समोर. Even if the timing went wrong, आणि वेळ जरी मग चुकलेली असली don't regret. तरी खेद नका करू. God can do it. एवढा पस्तावा नाही करायचा, देव करेल ना. If God could get married Ruth, who was a widow, देव जर रूथचं लग्न, जी विधवा होती, त्या विधवेचं लग्न जर देव परत करू शकला बवाशी, God can do it for anyone. देव कोणासाठी करू शकतो रे? Anyone of. कोणासाठी करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.